30 जूनच्या आत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं या महायुती सरकारनं सांगितलं होतं। त्यानंतर विधान भवनात यांच्या कृषी मंत्र्यांनी काय वल्गना केली बघा स्क्रीनवर। साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल। आता 5 जुलै यांनी तारीख सांगितली होती, त्यानंतर परत यांनी काय वल्गना केली बघा स्क्रीनवर। थोडा उशीर होतोय पण कर्जमाफी ही निश्चित प्रकारे बंधून आता येणाऱ्या 8 दिवसाच्या आतमध्ये इन्कम आयटी इन्कम टॅक्सची माहिती काय राज्य सरकारकडे नाही, माहिती आपल्याला माहिती की केंद्राकडे असते। त्यावेळी माहिती आल्या बरोबर आता सगळं काम सगळ्यांचं आकडे सगळं फ्री झालेलं आहे। तेव्हा फक्त ती माहिती आली की तुम्हाला सर्वांना कर्जमाफी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। आता हे म्हणतात की केंद्राकडनं इन्कम टॅक्सच्या याद्या मागवायच्यात, त्याच्यामुळे 7-8 दिवस ही प्रोसेस परत पुढे जाणार आहे। आता हे सगळा प्रकार जर लक्षात घेतला तर कृषी मंत्र्याच्या अखत्यारीतला हा विषय नाहीये, मग ते वल्गना का करतायत? त्यांना हे अधिकारच नाहीयेत। तसं तांत्रिकदृष्ट्या याच्यावर सहकार मंत्री बोलू शकतात, मात्र मुख्यमंत्र्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की हा मंत्र्यांना काही अधिकार नाहीत मुख्यमंत्री असताना। त्याच्यामुळं हे लोक वल्गना करतायत, विनाकारण शेतकऱ्याला आशेल लावतायत आणि ढेंगणं लावतायत। आणि आता तुम्हाला इन्कम टॅक्सच्या याद्या मागवायच्या आहेत, मग 6 महिने कर्जमाफी समितीने काय उपटली का महाराष्ट्रात? हाही प्रश्न निर्माण होतो।